श्री शंकर गीता अध्याय 16वा। देखून महाराज प्रत्यक्ष ज्वलंत महतीची पटे साक्ष, मोक्षार्थीयास मिळावा मोक्ष, वंदिता झाला आनंद। अनंताचार्य उमरजकर, वैदिक भिक्षुक सोलापूर। मनात करती विचार श्रीमंतांचे महाराज, महाराज श्रीमंतांनाच विचारती, माझ्या सम गरीबाकडे न बघती। सोहळ्यात अभिषेकाहून ते परतती, रस्त्यात भेटले महाराज। महाराज म्हणाले, चल रे अंता। महाराज, मी सोहळ्यात आता। असू दे, त्यांच्या धरून हाता स्टेशनवरती आणले। महाराजांनी मुंबईस नेले अनंताचार्यास, केशवजी आशर घरास। महाराज म्हणाले, आशरणा यांना कपडे करावे। 2 तिकिटे रिझर्व केली। आशर महाराजांना सांगत कालच तिकिटे काढली। अनंताचार्य चकित होत। सोहळ्यात महाराज मज आणत, आशर मजला कपडे करीत, 2 तिकिटेही काढत। महाराज अनंताचार्यास घेऊन निघाले विमान बोटीतून। मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण, रोम, इटली, इंग्लंड वगैरे सर्व देशातून आणले 3 महिने हिंडवून। पुन्हा सोलापुरात सोडून महाराज त्यांना म्हणाले, मी श्रीमंतांनाच विचारतो, गरीबाकडे न बघतो। अनंताचार्यास पश्चाताप होतो, महाराजांचे चरण धरी। एकदा नगरला महाराज असत, संध्याकाळची जेवणे होत, भक्ता समवेत गप्पा रंगत। महाराज सतत सांगत, गप्पात रात्र संपली, पहाटेची वेळ झाली। नानासाहेब मिरीकर त्यावेळी महाराजांना म्हणाले, तुम्ही कुणास हसविले, तुम्ही कुणास रडविले? तुम्ही जर आहात असले, कसे असतील तुमचे गुरु? ताटकन महाराज उभे गुडघ्यावर, मागे नेला डावा कर, उजवा हात केला ताठवर, दृष्टी आकाशाकडे। माझे गुरु आहेत असले। जोरात महाराज उद्गारले। त्याच स्थितीत असेच राहिले 1.5 तास निश्चल। महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंची धार सतत लागून कपडे त्यांचे गेले भिजून। भक्त सारे घाबरले। उगाच प्रश्न विचारला, महाराजास आपण त्रास दिला, म्हणती क्षमा करावी आम्हाला। तेव्हा महाराज म्हणाले, तुमचे काहीही न चुकले, तुमच्यामुळेच मज गुरु आठविले, तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले, धन्य तुम्ही आहात। गुरूंचे घेता नुसते नाव, कसा प्रगटावा मनी भाव, केवढी असावी मनाची धाव, प्रत्यक्ष गुरुच दाखवीत। 1959 शनिवारी जुलै दिनांक 4 शिवरात्री। मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री 11 वाजता महाराज प्रत्यक्ष प्रगटून गादीवरती निजले असून दोन्ही लोडावर 2 हात ठेवून पाय तिरपे लांबविले। तसाच महाराजांचा फोटो काढला। आजही तो मिळतो पाहावयाला। समाधीनंतर 12 वर्षांनी भला प्रसंग आहे घडला हा। 1962 साली महिनाभर अभ्यंकरांच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगती, फोटो सर्व जमव मम। स्टुडिओ सर्वही धुंडाळले, फोटो काहीही न मिळाले। तोच स्वामी समर्थ स्टुडिओ दिसले। सर्व वृत्तांत निवेदिला। फोटोग्राफर म्हणाले, फोटो मजपाशी आहेत सगळे, परी महाराजांनी मज सांगितले फोटो न द्यावे कुणाला। तुम्ही याल उद्या, जर काय घडते ते पाहू तर। गेले दुसऱ्या दिवशी अभ्यंकर, फोटो मिळाले सर्वही। अभ्यंकर किंमत विचारत, फोटोग्राफर त्यांना सांगत, महाराज महाराजांचे फोटो नेत, किंमत कसली यात हो। पुढे पानशेतच्या धरणात स्टुडिओ हा वाहून जात, सर्व फोटो ठेविले सुरक्षित महाराजांनी यापरी। समाधीनंतर 16 वर्षांनी ही घटना आली घडूनी। महाराजांची ऐशी करणी कल्पनातीत असेही। लहान मुलांच्या घोळक्यात महाराज नेहमी रममाण होत। त्यांना प्रेमाने कुरवाळीत, बोलत, आनंदाने खेळत। लोक महाराजांना विचारित, तुम्ही कसे खेळता मुलात? महाराज त्यांना सांगत, पवित्र निष्पाप मुलेही, शुद्ध अंतःकरण यांचे फार, निरीच्छ यांचे विचार, मागत नाहीत काहीच तर माझ्यापाशी मुलेही। तुम्ही सारे स्वार्थापोटी नेहमी काही मागण्यासाठी सतत लागता माझ्या पाठी, अप्पलपोटी तुम्ही सारे। महाराजांच्या या उद्गारात छान झणझणीत भरले अंजन। कसे असावे अंतःकरण, ज्याचे त्याने जाणावे। महाराज कुठेही बसत, कपड्यावर तंबाखू लाळ गळत, स्वच्छतेचा गंध नसत, कपडे घाणेरडेच, त्यांचे धोतर अस्ताधूत गुलाब पुष्पांचा सुगंध येत, जिकडे तिकडे सुगंध सुटत, सौगंधही अपूर्व। महाराजास खिचडी आवडत।
महाराज स्वतः खिचडी करत. संपूर्ण कांदे लसूण टाकत ओंजळीत बसतील तेवढे. खडे मीठ मिरच्या ओंजळीत घेत तशाच खिचडीत टाकीत. दिसेल ते तसेच खिचडीत टाकीत. टाकून होत मोकळे. सोलणे निवडणे मुळीच नाही. शिजू लागे पहा खिचडी. खिचडीत हात घालून खिचडी हलवीत जोराने. झारा डाव चमचा उलथणे यांची जरुरी कधीच नसणे. पदार्था मोजमापे प्रमाण कधीच वापरली नाहीत. अशी खिचडी मस्त बने जणू कैलासाचीच पक्वाने. महाराजांच्या हातचे मिळणे भाग्य महाराज जाणत. दोन्ही चरणे महाराजांची एकसारखी मुळीच नव्हती. उजवा पाय लहान असूनही डावा मोठा लांबच. उजवा पाय महाराजांचा, डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा. चमत्कार हा चरणांचा, स्वाध्याय हवा यावर. महाराज जेव्हा कुठे बसत उजवा पाय पुढे असत, डावा पाय मागे असत. सहज बैठक त्यांचीही. गुरुचरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा कळत असे ही योजना. दिनोद्धारक कैलास राणा किती कृपाळू मायाळू. पुरुषोत्तम बुवा सांगत महाराज शुभराय मठात येत. माझे कपडे वापरत मजवर प्रेम अपार. महाराजांचे सर्वांवर प्रेम अमाप अपार. महाराजांच्या वास्तव्यात तर आनंदाचा कल्लोळ. महाराज मारुतीसमोर बसती, म्हणती मी आहे मारुती. याची सर्वा आली प्रचिती समाधीच्या वेळेस. गोविंद जानू गिरमे असत महाराजांचे एकनिष्ठ भक्त. ते सर्वांस आवर्जून सांगत. महाराज अग्नी केवळ राव बहादूर नवले असत, मराठा समाजाचे पुढारी विख्यात. कोल्हापुरी त्यांचा सत्कार होत. भाषणात ते म्हणाले, केवळ महाराजांमुळेच माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीस भक्त जे जेवले उच्छिष्ट त्यांचे सेवित. तात्या सहस्त्रबुद्धे अन गणेशन एकमेकांचे पार्टनर असून राहत 2 खोल्यांतून. दृष्टांत झाला गणेशंना. अक्कलकोट स्वामींचा अवतार. सध्या मुंबईत असून तर दर्शनही त्यांचे मनोहर गणेशांना झाले. दृष्टांत तात्यांना सांगून निघाला तात्यांना घेऊन. स्वामींचा अवतार पाहावा म्हणून स्वामींचे मठ शोधिले. एक चित्र गिरगाव मठात चित्रकार होता पूर्ण करत. दृष्टांतातील हेच अवतार असत. गणेशन पाहता म्हणाले. मोटारीतून महाराज येत. चित्र घेऊन महाराज जात. त्यांचा पाठलाग करत माडीत गेले महाराज. महाराजांनी आपली खोली कडी लावून बंद केली. हाक मारूनही खोली न उघडली. गणेशन निघून गेलाच. दार उघडून महाराज म्हणत, तात्या तुझीच वाट मी पाहत. महाराज कृपे तात्यांच्या हातात पार्थिव पूजा प्रगटली. तात्यांवर महाराजांनी अमाप कृपाती करुणी सर्वस्व त्यांना अर्पुणी आपल्यासारखे बनविले. अगदी महाराजांसारखे दिसत तात्या सहस्त्रबुद्धे. एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्यांच्या नोकरीवर महाराज जात. महाराजांची कामे तात्या करत. बरेच दिवस असेच जात. कळले कुणा काही ना. एकदा तात्यांची बायको खवळत. तेव्हा महाराज तात्यास म्हणत, आता तुझे काम तू जा करीत, माझे काम मी करतो. महाराज शुभराय मठात अष्टमीस देवीच्या नवरात्रात भारी जरीचे पातळ नेसत. सर्व अलंकार घातले. मळवट कुंकवाचा भरून. मधुबुवास पालथे निजवून त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले. दशावतारी संगीत नृत्य महाराजांचे सुरू होत. मधुबुवा भावावस्थेत जात. वादक गेले थकून. महिषासूर मर्दिनीचे नृत्य इतके रंगून गेले असत, वादकांची बोटे रक्ताळत. अपूर्व भयानक नृत्य हे. महिषासुरमर्दिनी नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते. आज उपयुक्त ठरले असते, घडले असते दर्शन. सुवासिनींची कुमारिकांची महाराज पूजा करीत असती. अशी पूजा करावी म्हणून महाराज भक्ता सांगत. बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत. समाधी मठावरून असता जात मठासमोर मोटार बंद पडत, म्हणून गेले मठात. सिगरेट कोणी ओढत नसत, तरीही सिगरेटचा त्यांना वास येत. बेहरे यांना आश्चर्य वाटत. समाधीसमोर गेले ते. समोर महाराजांचा पुतळा असत. एक भक्त सिगरेट घेऊन येत महाराजांच्या मुखास लावत. महाराज सिगरेट ओढत. सिगरेट पेटे धूर निघे. बेहरे टकामका पाहू लागले. दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज प्रगटले. राम जोशींच्या तमाशात चिमाबाई नृत्यांगना असत. ती महाराजांच्या दर्शना येत गुलबी कुत्रीस घेऊन. महाराज चिमाबाईस सांगत,
गुलबी महान व्यक्ती असत. चिमाबाईस हे न पटत. महाराज म्हणाले, पहाच. महाराज गुलबीस बोलवीत. गुलबी महाराजांसमोर येत. त्यांना 3 प्रदक्षिणा घालत, मुक्त महाराजपदी हो. चिमा म्हणाली महाराजांना, तुम्ही गुलबीचा उद्धार केला, माझाही उद्धार करावा. अनुग्रह दिलाच. चिमाबाईस महाराज म्हणाले, शुभराय मठ मारुती मंदिरामागे एक तट बांधून देणे. मान्य केले चिमाने. तटाचे खोदकाम सुरू होत. त्यातून 3 मूर्ती निघत. नागनाथ, नरसिंह, हनुमंत. चकित झाले सर्वही. स्थापना हनुमान जयंती दिवशी केली तिन्हींची महाराजांनी. हाच तटाचा मारुती असून 3 मूर्ती मठात. महाराज एकदा दारू पीत. रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत. नागेश धनेश्वर समोर असत. दारू चढली नागेशा. नागेश भडाभड ओकले. महाराज रामचंद्रांना म्हणाले, तुझ्या मुलाने मद्य प्याले, दोष मज का देतोस? महाराजांनी काडी लावली. ओकारी सर्व जळून गेली. अघटित करणी पाहून सगळी दोघेही थक्क जाहले. वकील होते रामचंद्र. नागेश होते डॉक्टर. हेच डॉक्टर धनेश्वर, महाराजांचे लाडके. डॉक्टरांची 11 मुले मरणार महाराजांनी जाणले. महाराजांनी काय हवे विचारले, ते काहीही न बोलले. डॉक्टर धनेश्वरास महाराज अष्टमहासिद्धी देत. डॉक्टर त्यांचा उपयोग न करत. केवढी तयारी पाहाही. काय इच्छा महाराज विचारित. डॉक्टर महाराजांस सांगत, जिथे व्हाल तुम्ही समाधीस्थ, तिथेच व्हावा अंत मम. महाराजांचे एकनिष्ठ भक्तात धनेश्वर वरिष्ठ. त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ महाराजांनी पुरविली. महाराज धनेश्वरास घेऊन संगती हार एक आणून पुणे स्टेशनवर जाऊन महाराज बसले निवांत. तेवढ्यात तेथे गाडी आली. हार घेऊन गर्दी उसळली. डब्यातील व्यक्तीस हार घाली. महाराज म्हणाले, धनेश्वरा, जे कृष्णमूर्ती होते डब्यात, सर्वजण त्यांना हार घालत. धनेश्वरही हार घालीत. जे कृष्णमूर्ती म्हणाले, कुणाचा आहे हा हार? धनेश्वर हात करत बाहेर. महाराजास पाहता सत्वर कृष्णमूर्ती उठलेच. त्यांनी महाराजास हार घालून परतून डब्यात बसता क्षणी गाडी गेली निघून. तेव्हा महाराज म्हणाले, निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमूर्ती, जे माझा हार स्वीकारती, मला ही ती हार घालती, घडले कसे पहा हे. धनेश्वरांच्या मनात त्यामुळे शंका उद्भवत. पुढे जेव्हा त्यांची भेट होत, शंका त्यांना विचारली. जे कृष्णमूर्ती त्यांना सांगत, निर्गुण संप्रदाय आमचा असत. आमच्या संप्रदायाचे गुरु साक्षात असती शंकर महाराज. रात्री समाधी मठावर एक सर्पराज करी संचार. लाल प्रकाश पडे प्रखर. मुखी त्याच्या लाल असे. लाल रत्न विशेष असे. त्याच्या प्रकाशात तो फिरत असे. अनेकांनी हे पाहिले असे. शिपाई पाळत ठेवत. एकदा मध्यरात्र होत. सर्पराज होते हिंडत. बंदूकधारी शिपायांना हे दिसत. प्रकाशामागे धावत. लाल प्रकाश जिकडे दिसत, शिपाई तिकडे लगेच जात. सर्पराज समाधीवर चढत अंतर्धान चाहले. शिपाई मठात शिरत. इथे नाग आला का विचारत. कोणास काहीच ठाऊक नसत. शिपाई गेले निघून. ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार, ते कोणाला सापडणार? त्यांना कोण मारणार? अवगुंठित लीला जयांची. एकदा मध्यरात्री समाधीवरती एक नागराज प्रगटती. लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती. बाबूराव रुद्रांनी पाहिले. समाधीनंतर 2 वर्षांनी पहा, भाऊसाहेब राऊत यांना महाराजांनी मंत्र दिला, श्री स्वामी समर्थ. पूर्वी जक्कलच्या मळ्यात मंडप लहान बांधलेला नसत. सभोवती उघडे रान असत. संरक्षण नव्हते कसलेच. महाराज मारुतीच्या रूपात तेथे पहारा आहेत करत. क्षणात मारुती महाराज, क्षणात राम कोराड पाहात. 1949 बाबूराव रुद्राला महाराज भेटत. हिंदीत त्यांच्याशी बोलत. काव्यपंक्तीच होत्या त्या, अगदी खणखणीत आवाजात. 20 चरणी हिंदी दोह्यात. मैं कैलास का रहने वाला हूँ, स्पष्ट महाराज म्हणाले. शिर महाराज चरणी टेकवून साष्टांग नमस्कार घालून 16वा अध्याय पावन पूर्ण येथे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री शंकर महाराज चरणार्पणमस्तु.